श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघ महिन्यातील अमावास्या ही मंगळवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी आहे. मंगळवारी अमावास्या आल्याने या अमावास्येला भौम्यवती अमावास्या असे देखील म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी ही सोमवारी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:47 सुरू होईल, तर मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारीला सायंकाळी 4:27 समाप्त होईल. आणि शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती दिवसभर मानली जाते. म्हणूनच 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. माघ अमावास्येला मौनी अमावास्या असेही म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी कोणत्याही पवित्र नदीत किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अमावास्या ही पितरांची तिथी मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी मौन पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. मौन पाळल्यामुळे आत्मचिंतन केल्याने मानसिक शांती वाढते आणि मनाला शांती मिळते. अमावास्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, तीळ, गूळ, कपडे किंवा ब्लँकेट दान करणे महापुण्य मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण दूर होते. ज्यांच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष आहेत त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातल्याने सौभाग्य वृद्धी होते. पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात अशी श्रद्धा असल्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरते. या अमावास्येला रुद्र, अग्नी तसेच ब्रह्माची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांना उडीद, दही, पुरी असे नैवेद्य दाखवून व्रतकर्त्याने स्वतः पदार्थाचे एक वेळ सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे. माघ अमावास्येला सोमवार, मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार या 4 वारपैकी एक असेल तर या अमावास्येच्या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते. या अमावास्येला विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानले जाते. आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पित्राधिकाचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते. अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पितरांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे केलेले आहे. हे दान केल्यामुळे आपल्या कुटुंबावर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. धार्मिक दृष्ट्या माघ अमावास्येला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी काही प्रभावी आणि उपायसुद्धा आवर्जून केले जातात. आणि म्हणूनच आज माघ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण घरात इथे फोडा फक्त एक नारळ. हा नारळ फोडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव हा नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही. तर हा नारळ आपल्याला कुठे फोडायचा आहे, कोणत्या वेळेत फोडायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नारळाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. नारळ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच ते त्रिदेवाचे ऊर्जा दर्शवितो. नारळ फोडणे म्हणजे आपला अहंकार देवांसमोर अर्पण करणे आणि नतमस्तक होणे. नारळावरील 3 डोळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. नारळाला श्रीफळ म्हणतात. लक्ष्मी पूजन किंवा कोणतेही शुभ कार्यात नारळ ठेवल्याने सुख समृद्धी येते. हिंदू धर्मात नारळ हे मानवी कौटुंबियाचे प्रतीक मानले जाते. पूजेत ते अर्पण केल्याने इच्छित फळ प्राप्ती होते आणि पूजेला पूर्णत्व प्राप्त होतं. गृहप्रवेश, नवीन वाहन खरेदी किंवा कोणतीही पूजा सुरुवात नारळ अर्पण करून किंवा फोडून केली जाते. नारळाचे पाणी अमृतासमान पवित्र मानले जाते आणि ते आरोग्याला उत्तम
मानले जाते. भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत 3 गोष्टी आणल्या होत्या: लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनू. यामुळे नारळाला कल्पवृक्ष मानले जाते. श्रीफळ शुभ, सुख, समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक आहे. शास्त्रानुसार जर आपण नारळासंबंधित काही उपाय अमावास्येच्या दिवशी केले तर त्याचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त पटीने होतो. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आज माघ अमावास्येच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपण हा उपाय जो आहे तो करू शकता. या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे, पण हा नारळ जो आहे तो नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला या उपायाकरता घेता येणार नाही. तसेच या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे. आता हा नारळ आपल्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये आपल्याला उभं राहायचं आणि आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीला टच करत आपल्याला हा नारळ जो आहे तो आपल्या घरामध्ये संपूर्णपणे फिरवून घ्यायचा. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे. संपूर्ण घरामधनं हा नारळ फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर उभं राहिल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला 7 वेळा हा नारळ जो आहे तो उतरवायचा. उतरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा. 7 वेळा हा नारळ उतरवून झाला की आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला हा नारळ जो आहे तो फोडायचा. तर तुम्ही तिथे एक दगड ठेवू शकता आणि त्यावर हा नारळ जो आहे तो फोडू शकता. नारळ फोडून झाल्यानंतर या नारळाचा एक भाग जो आहे तो आपल्या दरवाजाच्या एका साईडला आपल्याला ठेवायचा आणि दुसरा भाग जो आहे तो आपल्या दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायचा. तर तुम्ही गावा साईडला राहत असतील तर सहज तुम्ही तुमच्या दारासमोर असा हा नारळ जो आहे तो ठेवू शकता. आता तुम्ही शहरामध्ये राहत असतील, बिल्डिंगमध्ये राहत असतील तर तुम्ही कदाचित असा नारळ तुमच्या दरवाजाच्या बाहेर ठेवल्यानंतर लोकांना वेगळं वाटू शकतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, नारळ एकदा दरवाज्यावरनं फोडला की लगेचच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि 2 दिशेला हा नारळ जो आहे तो फेकून द्यायचा आहे. एकदा हा नारळ आपण फेकला की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं, स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर अजून एक उपाय आपल्याला नारळापासूनच करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल तर हा एक उपाय अजून तुम्ही करून पाहू शकता. याकरता सुद्धा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, पण हा नारळसुद्धा नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला या उपायाकरता घेता येणार नाही. तसेच आपल्याला या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे. हा उपाय संपूर्ण आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा जो आहे तो आपल्यासमोर अंतरायचा. त्यावर हा नारळ आपल्याला ठेवायचा. नारळाची शेंडी जी आहे ती देवाच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला हा नारळ जो आहे तो ठेवायचा आहे. आता तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला 3 वेळा कालभैरव अष्टकमची सेवा ही करायची आहे. अमावास्येच्या दिवशी कालभैरव अष्टकमचं पठण आपल्या घरी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता या नारळाला जे आहे आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आणि असा हा अभिमंत्रित नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर न किंवा आतमधनं वरती बरोबर मधोमध लटकवायचा आहे. जेव्हा असा हा नारळ आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला लागते. आपल्या कुटुंबात कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही. हे दोन्ही उपाय जे ते अमावास्येच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. हर हर महादेव.